आपल्या सर्वांचा आगरी कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पापलेट फ्रायची रेसिपी। त्यासाठी आपण इथे पापलेट घेतला आहे। आता आपण याला कापून घेऊया। आता आपण याला अशा प्रकारे साफ करून घेऊया। दुसऱ्या प्रकाराचा पापलेट आहे, याला सरगा किंवा खवली पापलेट ही बोलले जाते। त्याला अजून चव लागते। आपण याला अशा प्रकारे कापून घेणार आहोत। आपण याच्या पातळ पातळ अशा गोट्या करून घेणार आहोत। आपण पापलेट साफ करून घेतलेला आहे आणि कापून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याला मॅरिनेट करून घेऊया। लिंबू, चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया। त्यानंतर आगरी मसाला टाकूया। त्यानंतर आपण यात गरम मसाला टाकूया। त्यानंतर आपण यात काश्मीरी पावडर टाकूया। आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकूया। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपण याला मिक्स करून घेतलेला आहे। आपण याला अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया। आपल्या मॅरिनेटला अर्धा तास झालेला आहे। त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यात आता आपण रवा टाकून घेऊया। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपण याला मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या पापलेटच्या गोट्या आपण यात टाकून घेऊया। आता आपण पापलेटच्या गोटीला रवा आणि तांदळाच्या पिठाने कोटिंग करून घेऊया। त्यानंतर आपण इथे तवा घेतला आहे, त्यात तेल टाकलं आहे। त्यानंतर आपण यात पापलेटच्या गोट्या टाकून घेऊया। आता आपण पापलेटच्या गोट्या पलटून घेऊया। आणि याला शिजवून घेऊया आणि याला बारीक गॅसवर शिजवून घेऊया। आता आपण पापलेटच्या गोटीला पुन्हा पलटी करून घेऊया। आता आपल्या पापलेटच्या गोट्या झालेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। अशा प्रकारे आपली पापलेटची गोटीची रेसिपी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।